महत्वाची बातमी, राज्यातील शेतकऱ्यांना 53,727 कोटींची भरपाई मिळणार आहे. पण राज्य सरकारच्या वतीनं 31,628 कोटी रुपयांचं पॅकेज हे आपण या ठिकाणी देतो आहोत की ज्या माध्यमातून 31,628 कोटी एवढं पॅकेज म्हणजे जवळपास 32,000 पर्यंत हे पॅकेज चाललेलं आहे. अशा 32,000 कोटी पर्यंत अशा देशभरातील शेतकरी बांधवांसाठी आली मोठी आनंदाची बातमी. आपण जर पात्र शेतकरी असाल तर जर तुम्ही पीक विम्याच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकरी असाल तर तुम्हाला 2022, 2023 आणि 2024-25 असा एकूण 3 ते 4 वर्षाचा पीक विमा आता एकत्रपणे मिळणार असल्याची माहिती स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे. बघा, शेतकऱ्यांना सरकारमार्फत दिलासा. पीक विमा प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांना आता सरकारमार्फत दिलासा. बघा, पीक विमा भरलेल्या सर्व शेतकरी बांधवांसाठी बघू शकता शेतकरी मित्रांनो, सर्व शेतकरी बांधवांसाठी मोठी खुशखबर. सरकारने ऐन खरीप हंगामाच्या पेरणीसाठी शेतकरी बांधवांना दिलेलं मोठं गिफ्ट आणि मोठी दिलासा देणारी बातमी पाहायला मिळत आहे. आपण जर पात्र शेतकरी असाल तर खूप मोठा दिलासा आज तुम्हाला मिळाल्याचं चित्र पाहायला मिळतं. यामध्ये बघा शेतकरी मित्रांनो, प्रतीक्षेत असलेल्या सर्व शेतकरी बांधवांसाठी व या 15 जिल्ह्यामध्ये बघा 15 जिल्ह्यामध्ये पूर्णपणे आजपासून पीक विमा बघू शकता शेतकरी मित्रांनो, पीक विमा आज जमा केला जाणार आहे. म्हणजेच की तुमच्यासाठी मोठी खुशखबर आणि दिलासा देणारी बातमी आता पाहायला मिळत आहे. बघा, 15 जिल्ह्यामध्ये पूर्णपणे पीक विमा हा वाटपास सुद्धा सुरुवात झालेली आहे असं स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे. म्हणजेच की आता यामध्ये मंजुरी मिळालेली आहे आणि ते लवकरच वाटपास सुद्धा सुरुवात होणार असल्याची माहिती स्वतः त्यांनी दिलेली आहे. खरीप हंगामाच्या ऐन पेरणीच्या वेळी सरकारने शेतकऱ्यांसाठी हे मोठं गिफ्ट दिलं असं म्हटलं तरी काही हरकत राहणार नाही. या 15 जिल्ह्यामध्ये या हप्त्यात वाटप होणार व पुढच्या हप्त्यात कोणत्या 15 जिल्ह्यामध्ये वाटप होणार यामध्ये बघा शेतकरी मित्रांनो, बहुतांश जिल्ह्यांची व तालुक्यांची यादी सुद्धा आपल्याकडे आलेली आहे. आपल्याकडे आलेल्या माहितीनुसार बहुतांश तालुक्यामध्ये पूर्णपणे आजपासून पीक विमा आता वाटपास सुद्धा सुरुवात झालेली आहे. यामध्ये बघा पहिला तालुका म्हणजेच की शेतकरी मित्रांनो बघा दौंड तालुका, पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यामध्ये आता पूर्णपणे रकमेचं वाटप झालेलं आहे. तुमचा तालुका व जिल्हा नक्की सांगायचा आहे. जुन्नर तालुका बघा शेतकरी मित्रांनो, त्याचप्रमाणे बघू शकता शेतकरी मित्रांनो, बहुतांश जिल्ह्यांची यादी व तालुक्यांची यादी आपल्याकडे आलेली आहे. जुन्नर त्यानंतरचा तालुका म्हणजेच की बघा मुळशी तालुका, यानंतरचा शेतकरी मित्रांनो तालुका म्हणजेच की आता बघा हवेली, पुरंदर तालुका बघू शकता शेतकरी मित्रांनो पुरंदर, त्याचप्रमाणे का आंबेगाव, याचप्रमाणे बघा शेतकरी मित्रांनो नगर जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यामध्ये पूर्णपणे आता पीक विमा जमा होण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. नगर जिल्ह्यातील बघा संगमनेर तालुका असेल, त्याचप्रमाणे बघा शेतकरी मित्रांनो दुसरा तालुका म्हणजेच की आता राहाता तालुका बघा, त्याचप्रमाणे बघा शेतकरी मित्रांनो तुमचा शेवगाव तालुका बघू शकता शेतकरी मित्रांनो, त्याचप्रमाणे का पाथर्डी तालुका, याचप्रमाणे बघा शेतकरी मित्रांनो नेवासा तालुका बघा. अशा बहुतांश तालुक्यामध्ये बघा 70% तालुक्यामध्ये आता पूर्णपणे 15 जिल्ह्यातील वाटपाचा निर्णय झालेला असून या 70% तालुक्यामध्ये पूर्णपणे आता रकमेचं वाटप सुद्धा सुरू झालेलं आहे. शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी मोठी खुशखबर, दिलासा देणारी आणि महत्त्वपूर्ण आता बातमी सरकारमार्फत समोर आलेली आहे. राज्य सरकारने मोठा निर्णय हा घेतलेला असून सर्वांसाठी ही मोठी खुशखबरच म्हणावी लागेल. बघा तुमची खूप दिवसांची अखेर प्रतीक्षा संपलेली आहे. खूप दिवसाची प्रतीक्षा तुम्हाला लागली होती की पीक विमा केव्हा जमा होणार. अशा प्रतीक्षेत असलेल्या सर्व शेतकरी बांधवांसाठी ही मोठी राज्य सरकारमार्फत आनंदाची दिलासा देणारे महत्त्वपूर्ण अपडेट आता आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. शेतकरी मित्रांनो खूप दिवसांचं तुम्हाला वाटलं होतं की हप्ता
नमोचा हप्ता व PM किसानचा हप्ता कधी मिळणार, परंतु त्यासाठी सुद्धा आता सरकारने मोठी पावलं उचलण्यास आता सुरुवात केलेली आहे. म्हणजेच की तुमच्या खात्यावरती पूर्णपणे आता लवकरात लवकर शासनामार्फत व केंद्र शासनामार्फत नमोचे 2,000 व PM किसान योजनेचे 2,000 एकत्रपणे आता जमा करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला असून सर्व शेतकरी बांधवांसाठी ही मोठी खुशखबर, आनंदाची आणि महत्त्वपूर्ण अपडेट आता आपल्याला या सरकारमार्फत आपल्याला पाहायला मिळतात. यामध्ये बघा शेतकरी मित्रांनो, बहुतांश तालुक्यामध्ये बघा पूर्णपणे आता वाटपाचा निर्णय झालेला असून बहुतांश तालुक्यामध्ये आता पूर्णपणे रक्कम ही जमा झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. यामध्ये बघा शेतकरी मित्रांनो, यानंतरचा जिल्हा म्हणजे की संभाजीनगर. बघा संभाजीनगर जिल्ह्यामध्ये पूर्णपणे आता शासनाने निर्णय घेतलेला असून संभाजीनगर जिल्ह्यात सुद्धा पूर्णपणे आता रकमेचं वाटप झालेलं आहे. संभाजीनगर जिल्ह्यामध्ये पूर्णपणे आता राज्य शासनामार्फत व केंद्र सरकारमार्फत 2,000 रुपये नमोचे व PMचे हे तर जमा होणारच, परंतु आता पीक विमा सुद्धा आता रखडलेला दावे मंजूर केले असून सर्व शेतकरी बांधवांसाठी मोठी खुशखबर, आनंदाची आणि महत्त्वपूर्ण अपडेट आता आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. शेतकरी मित्रांनो, आपण जर पात्र शेतकरी असाल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची आणि महत्त्वपूर्ण दिलासा देणारी बातमी आता ही सरकारमार्फत म्हणावी लागेल. खूप दिवसाची प्रतीक्षा संपली. शेतकऱ्यांना हप्ता आज मिळणार, उद्या मिळणार अशा प्रतीक्षेत असलेल्या सर्व शेतकरी बांधवांसाठी ही मोठी खुशखबर, आनंदाची आणि महत्त्वपूर्ण अपडेट आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहायला मिळत आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला वाटलं होतं की नमोचा हप्ता मिळणार की PMचा हप्ता मिळणार, परंतु दोन्ही हप्ते एकत्र मिळणार व पीक विमा सुद्धा आता तुम्हाला ऐन खरीप हंगामाच्या सुरुवातीच्या तोंडालाच म्हणजेच की आता पूर्णपणे तुम्हाला मिळण्याचा मार्ग मोकळे झालेले असून लवकरात लवकर ही 2 कामे करून घ्या. बघा यामध्ये पहिले काम म्हणजेच की तुमची KYC. बघा शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांची KYC प्रलंबित आहे अशा सर्व शेतकऱ्यांना लवकरात लवकर KYC करून घेणं अनिवार्य ठरणार आहे. कारण की आता तुमच्यासुद्धा खात्यावरती तुम्हाला पैसे पाहिजे असतील, PMचे 2,000, नमोचे 2,000 व पीक विमा 17,500 असा एकत्रपणे तुम्हाला पैसे पाहिजे असतील तर लवकरात लवकर तुम्हाला KYC करून घेणं अनिवार्य ठरणार आहे. कारण की आता तुम्हाला जर पैसे हवे असतील तर तुम्हाला लवकरात लवकर ही कामे सुद्धा करून घेणे अत्यंत महत्त्वपूर्ण आणि गरजेचे ठरणार आहे. कारण की आता तुम्हाला जर ही 2 कामे लवकरात लवकर करून घेतली नाहीत तर तुम्हाला या योजनेमधून वगळण्यात येईल व तुम्हाला या योजनेचा लाभ अतिशय मोठ्या प्रमाणावर मिळणार नाही. म्हणजे की तुमचा लाभ पूर्णपणे बंद होऊन जाईल. बघा शेतकरी मित्रांनो, जे शेतकरी पात्र होते अशा सर्व शेतकऱ्यांना मोठी खुशखबर, आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी आता राज्य सरकारमार्फत व केंद्र सरकारमार्फत आता सोडण्यात आलेली आहे, सांगण्यात आलेली आहे. तुमची खूप दिवसाची प्रतीक्षा अखेर संपणार आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला आता मोठा दिलासा मिळाला असं म्हटलं तरी काहीच हरकत राहणार नाही. कारण की आता तुमच्यासाठी मोठी निर्णय आणि महत्त्वपूर्ण अशी अपडेट आता राज्य सरकारमार्फत व केंद्र सरकारमार्फत बघा पीक विमा आता शासनामार्फत वितरित करण्याचा निर्णय झालेला होता. तो आता पूर्णपणे शिक्कामोर्तब या निर्णयावर झालेला असून सर्व शेतकरी बांधवांसाठी मोठी खुशखबर, आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी म्हणावी लागेल. कारण की आता तुमच्यासुद्धा खात्यावरती पूर्णपणे रकमेचं वाटपसुद्धा सुरू झालेलं असून सर्व शेतकरी बांधवांसाठी मोठी खुशखबर आणि आनंदाची बातमी बघा या ठिकाणी म्हणावी लागेल. तुमच्यासाठी मोठी बातमी आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेली आहे. शेतकरी मित्रांनो, याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटद्वारे नक्की कळवा. तालुका व जिल्हा नक्की सांगा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुमच्या तालुक्या व जिल्ह्याबद्दल नक्की अपडेट घेऊन येण्याचा प्रयत्न करू. भेटत राहू तुम्हाला पूर्ण व्हिडिओसोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.